स्कोरबोर्डवर त्या धावा सोप्या वाटतात, पण मैदानाच्या आतमध्ये त्या धावा करणं कठीण आहे. कारण कालची रजनी, जी रजनी आपण तिसरी रजनी पाहिली होती, 36 धावा ज्या डिफेन्स झाल्या होत्या, या सगळ्या गोष्टी अगदी डोळ्यासमोर आहेत. त्याच्यामुळे बघा 12/13 इथे हे षटक जे आहे ना, बघा प्लॅनिंग केली गेली, काही सेकंदांची कॉन्फरन्स मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली माहुल टीमकडून. मंगेश वैतीनं सर्व खेळाडूंना सोबत बोलवलं गेलं, चर्चा केली आहे, हे षटक किती महत्त्वाचं आहे, 12/13 करायचे आहे, जेणेकरून हे जे षटक आहे क्रमांक 4चं षटक, हे जवळजवळ 3 किंवा 4 धावांचं आणि कमीत कमी या ओव्हरमध्ये 2 किंवा 3 विकेट मिळाल्या हातामध्ये, तर इथे मॅच टर्न होऊ शकेल. दोन गोष्टी तुम्ही सांगितल्या का बाबा, कॅप्टननं सर्वांना बोलवलं, एक मीटिंग घेतली, कॉन्फरन्स घेतला आणि कॉन्फरन्सनं सांगितलं का अशा वेळेला कॉन्फिडेंटली कोणाकडे बॉल द्यायचा आहे. कॉन्फिडन्स कोणावरती दाखवला आहे, विश्वास कोणावरती दाखवला आहे, बरोबर भरोसा किसके ऊपर देता है, कोण आहे अशा वेळेला जो मॅन ऑफ गोल्डन आर्म, मॅन ऑफ गोल्डन आर्म अशा मॅचला थांबवू शकेल, अशा मॅचला जिंकून देऊ शकेल. 12/13 करायचे आहेत. टिंबिवली टीम कॅप्टन आणि दक्ष 11 सफाळे टीम कॅप्टन, मयंक 11 टिंबिवली आणि दक्ष 11 सफाळे दोन्ही टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दोन टीम कॅप्टन, यानंतरचा होणारा मॅच तुमचा आहे, फक्त आयोजकांशी आपण संपर्क साधायचा लगेच. दक्ष 11 सफाळे आणि मयंक 11 टिंबिवली. 12/13 आता चेंडूची वाट बघता तो गेलाय, तो परत येतोय का त्याची देखील वाट बघितली जाते, कारण चेंडूचा खेळ पण वेगळा आहे. चेंडू जसा फिरतो तसा मॅच पण फिरतो, चेंडू जसा बदलतो तसा मॅच पण बदलतो. बऱ्याच वेळेला पाहिले असं, चेंडू बदलला मॅच बदलला, चेंडू फिरला मॅच फिरला, तसा खेळ बदलताना पाहिलाय. आता तो पुन्हा एकदा चेंडू आलाय मैदानावरती. 12/13 करायचे. प्रणित 12वरती खेळतात, श्रेयश यांना पाहिलं तर 4वरती खेळतात. आणि हे षटक हाताळण्यासाठी कोण आलंय, आर्यन. ज्या आर्यननं दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती विकेट घेतला होता, दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला होता आर्यन. विश्वास दाखवला आर्यन तुमच्यावरती कॅप्टननं. बॅक ऑफ द हँड रीड केलं, स्वीप केलंय, चेंडूला पाठवलंय बरोबर 1 बाउन्स ओव्हर द रोप. पहिल्या चेंडूवरती चौकार. अप्रतिम फटका, रिप्ले पाहू शकाल तुम्ही, स्लॉक स्लिपचा फटका आहे आणि योग्य टायमिंग त्या ठिकाणी प्राप्त केले गेले. बघा यावेळेस अगदी खोळात चेंडू टाकण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, मात्र स्लॉक स्लिपच्या फटक्यात या चेंडूला कन्वर्ट केले गेले 4 धावांसाठी. धावसंख्या झाले 60. चौकारानं सुरुवात केली या ओव्हरची आर्यनच्या. बघा चर्चा करण्यात आली होती, कारण हे 4थं षटक खूप महत्त्वपूर्ण आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हो, व्हॉट अ शॉट, काय फटका खेळला गेलाय, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पूर्ण फोर्सनं खेळला गेलाय आणि चेंडूला सरळ पाठवून दिलंय कव्हरच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार. पॉझिटिव्ह इंटेंट ना, पॉझिटिव्ह अगदी सकारात्मक दृष्टीने विचार त्याने केला होता. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता आणि जसा फटका केला बघा, लॉफ्टेड थ्रू द कव्हर, उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्याला थ्रू द कव्हर, कव्हरच्या डोक्यावर लॉफ्टेड अगदी डोळ्यांचं पारणं फिरणारा फटका खेळाय, चेंडूला पाठवलाय चौकार. 64 64 धावा धापलकावरती आहेत, 5 धावा दूर आहेत विजयापासून. आता रीड करता आला नाही, बॅक ऑफ द हँड रीड नाही करता आला तरी सुद्धा चेंडू पाठीमागे लॉंग स्टंप रिझम मध्ये चाललाय. पंचाकडनं इशारा येतोय, थोडंसं डिफ्लेक्शन झालंय. 4 अँड अगेन 4 चौकार. बघा कधी कधी नशिबाची साथ देखील अगदी आपल्यातून हातातून निसटून जाते. हा चौकार आलाय. 68 68 झालेत. स्कोर इज लेवल. आता एका धावेची गरज विजयासाठी. काय मॅच स्टार्ट केली होती, जबरदस्त मॅच सुरू केली होती त्या ठिकाणी. चिरागचं कौतुक करेल. स्विच इट आणि या ठिकाणी खेळ खलास, मॅच विन. सातवाडी संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन टीम सातवाडी. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील आणि थँक्यू, धन्यवाद द्विज बॉयज 2020 माहुल टीम. तुम्ही या स्पर्धेत खेळण्यासाठी आलात. थँक्यू मंगेशजी वैती आणि कल्पेशजी माहुलकर, कारण आज तुमच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रेक्षक राजे देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत, खास करून आपल्या टीमचा खेळ पाहण्यासाठी.
तर धन्यवाद, आपला मनापासून आभार श्री हनुमान मंडळ टिवरी यांच्या वतीनं. आणि चला या लगेच वळूया आपण नेक्स्ट मॅचच्या दिशेने. आणि